100 हेडलाईन्स. हल्लीचे आजार आणि सध्याचं राजकारण एकसारखंच. एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाणाऱ्यांचा राज ठाकरेंकडून व्हायरल असा उल्लेख करत समाचार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुलांना हिंदी कशी येईल याचा विचार करतायत. राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल. महाराष्ट्रामध्ये कामाला येणाऱ्यांना मराठी कशी येईल याचा विचार का नाही, राज ठाकरेंकडून सवाल उपस्थित. नवी मुंबई विमानतळावर सर्वाधिक मराठी तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. राज ठाकरेंचं पनवेलमधून वक्तव्य. मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहू देणार नाही, राज ठाकरेंचा हल्लाबोल. जमिनी विकू नका, आपणच संपून जाऊ. पार्टनर करण्याच्या अटीवरच जमिनी विकायच्या, राज ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला. रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक डान्स बार. शिवछत्रपतींची राजधानी असलेल्या रायगडमध्ये डान्स बार कसे, राज ठाकरेंचा सवाल. शेकापच्या मेळाव्याला आलेल्या राज ठाकरेंचं अनोख्या पद्धतीनं स्वागत. पनवेलमध्ये दहीहंडी पथकाकडून सलामी. हिंदू सण हा तुमच्यामुळेच, बॅनरवर असा आशय. शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. यवतमधील तणावासंदर्भात चर्चा. सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी उपाययोजना करण्याची शरद पवारांची मागणी. पुण्याप्रमाणेच बीडमध्ये स्थिती. वर्दीची भीती राहिलेली नाही. यवतमधील घटनेनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. यवतच्या तणावाबाबत आमदार राहुल कुल यांच्याशीही सुप्रिया सुळेंनी केली चर्चा. राज्यात जातीय दंगली घडवण्याच्या सुपाऱ्या सत्ताधारी पक्षांकडून. संजय राऊतांची यवतमधील तणावावर प्रतिक्रिया. भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे यवतमधील वाद चिघळला. आमदार रोहित पवारांचा आरोप. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अतिशय बिकट, रोहित पवारांची प्रतिक्रिया. रोहित पवार अर्ध्या हळकुंडानं पिवळे झाल्यासारखे बोलतात. माजी आमदार राजेंद्र राऊत यांची टीका. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या जाळल्याप्रकरणी राजेंद्र राऊत आणि त्यांच्या मुलावर रोहित पवारांनी व्यक्त केला होता संशय. पुण्यातल्या यवतमध्ये धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट शेअर करणाऱ्या 20 ते 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात. सध्या परिस्थिती नियंत्रणात. आक्षेपार्ह पोस्टमुळे 2 गटांमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर पुण्यातल्या यवतमधली परिस्थिती नियंत्रणात. गावात जमावबंदी लागू. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. पुण्यातील यवतची बाजारपेठ आज बंद. यवत गावामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात. पुढचा आदेश येईपर्यंत यवत गावामध्ये जमावबंदीचे आदेश. दौंडच्या यवतमध्ये पोलिसांची ड्रोन कॅमेराद्वारे नजर. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलीस ऍक्शन मोडवर. हिंसाचाराच्या घटनेनंतर यवतमध्ये कडकडीत बंद. सरकारकडून 3 कोटींचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह देत दिव्या देशमुखचा सन्मान. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिव्या देशमुखचा सन्मान. कुटुंबियांची सोहळ्याला उपस्थिती. नागपूरमध्ये ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार. सोहळ्याला क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचीही उपस्थिती. भव्य असा हार घालत दिव्या देशमुखचा सत्कार. दिव्याच्या विजयाचा आपल्याला तिहेरी अभिमान. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. दिव्याकडून सर्वांना प्रेरणा मिळाली, यासाठी तिचा नागरी सत्कार. सरन्यायाधीश भूषण गवई यांनीही घेतली बुद्धिबळ विश्वविजेते दिव्या देशमुखची भेट. आमचे 3 पिढ्यांपासून कौटुंबिक नातं. दिव्याचा विजय हा कौटुंबिक आनंदाचा क्षण. गवई यांनी व्यक्त केली भावना. महाड माणगाव मतदारसंघातील भरत गोगावलेंचे खंदे समर्थक आणि शिंदेचे शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजू सावळेंचा नगरसेवकांसह राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. भरत गोगावलेंना मोठा धक्का. मंत्री दत्तात्रय भरणे यांना कृषी खातं जाहीर झाल्यानंतर सोलापूरमध्ये जल्लोष. धनगर समाजातील कार्यकर्त्यांकडून धनगरी ढोल वादन करत जल्लोष साजरा. रायगड जिल्ह्यातील माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र प्रवीण ठाकूरांचा राष्ट्रवादीत प्रवेश. काँग्रेसमध्ये आता कुठलाही ताळमेळ उरला नाही. कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जात असल्याची प्रतिक्रिया. आमदारकीला आव्हान देणारी याचिका फेटाळण्यासाठी आमदार संजय कुटे आणि आमदार संजय गायकवाड यांचा मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज. पराभूत उमेदवारांनी दाखल केली याचिका. 22 ऑगस्टला होणार अंतिम सुनावणी. रोहिणी खडसेंनी शरद पवारांची भेट घेतली. रेव पार्टी प्रकरणी पती प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्याप्रकरणी रोहिणी खडसेंनी पुण्यातल्या गोविंदबाग निवासस्थानी घेतली शरद पवारांची भेट.
महादेव मुंडे हत्येपूर्वी ज्या दुचाकीवरून गेले होते ती दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली. आरोपी मात्र अद्याप फरार. शिंदेंच्या शिवसेनेचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांविरोधात आंदोलन. चव्हाणांनी सनातन धर्माविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध. आंदोलनामध्ये शीतल म्हात्रे, मनीषा कायंदे सहभागी. मुंबईपाठोपाठ ठाण्यात देखील काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात युवा सेनेचं आंदोलन. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात घोषणाबाजी. मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यामध्ये आंदोलन. शिवसैनिकांनी चव्हाण यांच्या फोटोला जोडे मारत केला निषेध. जालन्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याविरोधात शिंदेंच्या शिवसैनिकांचं चव्हाणांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन. तर यापुढे जालन्यामध्ये आल्यास तोंडाला काळं फासणार असल्याचा आंदोलकांचा इशारा. मुंडे बंधू भगिनींनी जे कारखाने काढले ते सर्व बंद पडले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ फड यांची टीका. यामुळे आता वैद्यनाथ बँक टिकावी म्हणून मुंडे बंधू भगिनींविरोधात पॅनल उभं केल्याचं फड यांचं वक्तव्य. बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावर ठाम. कमी मासिक वेतनामध्ये अधिकचं काम. महिला कर्मचाऱ्यांना असुरक्षित वातावरणामध्ये या सगळ्याच्या विरोधात मतदान घेत कर्मचाऱ्यांकडून संप. 8 ऑगस्टला पुढील दिशा ठरणार. आणि ते एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी.